मराठा संघटनात फूट या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। काल दिवसभर काही माध्यमांमध्ये बातम्या झळकल्या की मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाजामध्ये फूट पडलेली आहे। काहींनी तर अकलेचे तारे तोडले आणि त्यांनी असं म्हटलं की जरांगे पाटलांना सोडून उर्वरित मराठा संघटना एकवटल्या। तर हा मीडियाचा भाग आहे, त्यांनी काय दाखवायचं काय नाही दाखवायचं ही त्यांचं स्वातंत्र्य आहे। आणि मात्र या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी अनेक गफलती करून ठेवलेल्या आहेत या स्वातंत्र्याचा उपभोग करताना। कारण काल कोल्हापूरमध्ये 42 मराठा संघटना एकवटल्याचं दिसलं, तिथे एक बैठक झाली आणि फक्त एवढंच नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक चिंतन आंदोलन नावाचं एक आंदोलन उभा राहिलं आणि या दोन आंदोलनावरून मीडियानं असा तर्क मांडला की मराठा समाजामध्ये उभी फूट पडलेली आहे, मराठा समाजामध्ये असं झालेलं आहे। आणि या बरं आता आपण पहिल्यांदा कोल्हापूरची घटना पाहू की नेमकं तिथं काय घडलं, बरं तिथं घडलं काय आणि त्या संघटनांच्या मागण्या काय आहेत हे पाहू। त्यांनी सांगितलं की त्यांनी 10 मागण्या समोर ठेवलेल्या आहेत आणि शासनाला 10 दिवसाची डेडलाईन दिलेली आहे की आमच्या मागण्या 10 दिवसामध्ये मंजूर करा। बरं आता या संघटना कशा आहेत, तिथं मीडियाच्या सूत्रानुसार 42 संघटना एकवटलेल्या आहेत। आता ह्या संघटना त्यांचं म्हणणं आहे की काही 30 वर्षापासून, काही 20 वर्षापासून, काही 10 वर्षापासून समाजासाठी काम करतात। चांगली गोष्ट आहे, प्रत्येकाला समाजासाठी लढण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे। आणि जरांगे पाटील ज्या मागण्यांसाठी लढत आहेत आणि त्यांच्या जर मागण्या आणि यांच्या मागण्या एक असतील तर मग फूट पडली असं म्हणण्याचं दारिष्ट्य मीडिया का दाखवतोय, कशाची फूट पडली मग हाही प्रश्न या निमित्तानं समोर येतो। आणि या संघटना म्हणतात की आम्ही येत्या काळात आंदोलन छेडू, लवकरच एक परिषद घेऊ आणि या परिषदेमध्ये आम्ही शासनाला बोलावू आणि शासनानं वेळेत आमच्या मागण्या मान्य केल्या। बरं त्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण पहिल्यांदा पाहू। त्यांची पहिली मागणी आहे, महाराष्ट्र शासनाने ओबीसी समाजाला ज्या ज्या सोयी सवलती लागू केल्या आहेत त्या जशाच्या तशा मराठा समाजाला सरसकट लागू कराव्या। जरांगे पाटलाची सुद्धा मागणी हीच आहे, मग पुन्हा वेगळं काय झालं याच्यात। त्यांची दुसरी मागणी आहे, हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेटनुसार महाराष्ट्र शासनानं आरक्षणाची अंमलबजावणी करावी। जरांगे पाटलांनी जे काही 7-8 उपोषणं केले तर त्यामध्ये ही गॅजेटची या ठिकाणी मागणी केलेली आहे। मुळात जरांगे पाटलाचं आंदोलनच हे गॅजेटियर समोर ठेवून या ठिकाणी सुरू झालेलं आहे। म्हणजे सुरुवातीची जी मागणी होती मराठवाड्याची मागणी आणि नंतर त्याचं व्यापक कार्यक्षेत्र महाराष्ट्र झालं, मग हीच मागणी पुढे येत असेल तर मराठा समाजामध्ये कशी फूट पडली। तिसरी मागणी आहे, महाराष्ट्रामध्ये ओबीसी प्रमाणे एसीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रतिपूर्ती करावयाच्या इतर शुल्काबाबत सवलत द्यावी। जरांगे पाटील सुद्धा हेच म्हणत आहेत। महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवरील समितीचं गठन करून या समितीमध्ये मराठा समाजाच्या 2 प्रतिनिधींना समाविष्ट करून घ्यावं। जरांगे पाटलांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही शिंदे समितीला मुदतवाढ दिली, आता कक्ष स्थापन करा। मग हेच म्हणत आहेत, ते वेगळं काय आहे। महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती योजना मराठा समाजाला लागू कराव्या। मराठा आंदोलकावर झालेले गुन्हे मागे घ्यावेत। म्हणजे वेगळं काय आहे हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय। मराठा समाजाला एसीबीसी प्रमाणे 10% अंतर्गत आरक्षण जे लागू केलं आहे, जे न्यायप्रविष्ट आहे, ते राज्य शासनाने आपली बाजू भक्कम मांडून टिकवावे। इथं मात्र गफलत आहे। जरांगे पाटील म्हणतात हे आरक्षण आम्हाला मान्य नाही, मान्यच नाही। हे जे 50%च्या वरचं आहे, कारण जरांगे पाटील न्यायालयाची भाषा बोलत आहे। ते काय म्हणतात की देशातले अनेक उच्च न्यायालय अनेक प्रकरणामध्ये सांगतात की आरक्षण मर्यादा 50%च्या आत असावी। सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकरणामध्ये सांगतं की आरक्षण मर्यादा 50%च्या आत आहे, मग तेच आरक्षण आम्हाला द्या, मग चुकीचं काय। आणि पुन्हा यांनी मागणी केली ॲडिशनल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा व्याज परतावा, अरबी समुद्रातील स्मारक, गड किल्ल्याचं संवर्धन। म्हणजे मराठा समाजात इथं फूट कुठं पडली हाच मोठा प्रश्न या निमित्तानं दिसून येतो। आणि मग नेमकं असं काय झालंय, मागण्या तर त्याच आहेत, मग फूट पडली कशी। आणि प्रत्येकजण आंदोलन करू शकतो, ज्याला त्याला अधिकार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा कालपासनं चिंतन आंदोलनात प्रारंभ झाला।
त्यांनी अशा प्रकारचं एक एल्गार त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकातील छत्रपतींच्या राष्ट्रीय स्मारकापाशी सुरू केला. परंतु यात काही व्यक्ती अशा आहेत की त्यांनी 10% सरकारनं ज्यावेळेस आरक्षण दिलं OBC त्यावेळेस गुलाल उधळला, तेच आता इथं बसले. मग यांच्या मागण्या मान्य झाल्या तर इथे कशाला बसले, हाही मोठा प्रश्न या निमित्तानं आहे. आणि मग तिथं काही परिपत्रकाचं प्रदर्शन करण्यात आलं, काही PPTद्वारे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे त्या ठिकाणी प्रेझेंटेशन करण्यात आलं. परंतु त्यांच्याही मागण्या हेच आहेत की मराठा समाजाला आरक्षण मिळावं. मग इथं समाजात फूट कुठं पडली हाच मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. इथं चिंतन आंदोलन करणाऱ्याचं मत आहे की क्युरेटिव्ह पिटिशन जी दाखल केली आहे ती टिकवावी. मग सरकारनं तर टिकवली तर सरकार आम्ही त्याचं स्वागतच करू ना, सगळा मराठा समाज स्वागत करेल, अडचण काय. सुप्रीम कोर्टामध्ये जर ते आरक्षण टिकत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण ते टिकवून दाखवावं सरकारनं. पण तिथं 99.99% याची शाश्वती नाही, म्हणजे जिथं गफलत होणार आहे तर ती मागणी का करावी हाही मोठा प्रश्न आहे. परंतु ठीक आहे ना, ज्याला त्याला अधिकार आहे ते करू शकतात. परंतु मराठा समाजात फूट कुठं पडली, हे सगळे आरक्षणासाठीच आंदोलन करतात. छत्रपती संभाजीनगर असेल आणि ते कोल्हापूरची परिषद असेल, आणि जरांगे पाटलांनी तर स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे. जवळपास पावणे 2 वर्ष झालं ते घरापासून दूर आहे. त्यांनी 8 आमरण उपोषणं केलेली आहेत. म्हणजे त्यांचं शरीर आता खिळखिळं झालेलं आहे, किडनीवर इफेक्ट झालेला आहे आणि मरण हातात घेऊन हा योद्धा या ठिकाणी लढत आहे. आणि म्हणून जे त्यांच्यासोबत आहेत किंवा जे समाजासाठी लढत आहेत ते सगळेच आहेत. म्हणून मीडियानं चुकीचा भ्रम पसरवू नये की मराठा समाजात फूट पडली. मराठा समाजात कुठलीही फूट पडलेली नाही आणि सगळ्यांच्या मागण्या मराठा आरक्षणे आहेत आणि शासनानं त्याची वेळेत पूर्तता करावी.